दोन्ही टीमला विनंती असेल, चला आपण दुतर्फा उभं राहायचं, एका सरळ रेषेत राहा जेणेकरून आपण सगळेजण कॅप्चर केले जाऊ शकतो. इथे मात्र आपण पाहताय मी असं विनंती करतोय या रो मध्ये उभं राहायचंय. कोलिवली आपण एका सरळ रेषेत. नक्कीच सन्माननीय पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. पाहुण्यांना विनंती करतोय की आपण त्वरितच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. दोन्ही टीम्स त्या ठिकाणी सज्ज आहेत, सोबतच आमचे पाहुणे देखील त्या ठिकाणी पोहोचल्यात. डीजे आखी राष्ट्रगीत जशी आम्ही सूचना तुमच्यापर्यंत देऊ आपण ते चालू करायचंय. जेवढाही आमचा राजा इथे उपस्थित आहे, विनंती असेल जेवढाही प्रेक्षक राजा इथे उभा आहे बसलेला आहे त्यांना विनंती करतोय आपण जागेवरून उठायचंय आणि उभं राहायचंय. यस, उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या जागेवर स्तब्ध उभं राहा. सोबतच ज्यांच्या डोक्यावरती कॅप आहे ती कॅप आपण रिमूव्ह करा, कारण आपण राष्ट्रगान या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, नोबल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी मूल बंगाली भाषेत जे राष्ट्रगान लिहिलं गेलं पहिलं 5 कडव्यांमध्ये होतं, मात्र पहिलं कडवं जे आहे ते हिंदी भाषेत केलं गेलं. 24 जानेवारी 1950 साली राष्ट्रगान म्हणून त्याचा स्वीकार करण्यात आला आणि भारताची अनमन शान राष्ट्रगान आपण या ठिकाणी वाजवणार आहोत, अर्थातच घेणार आहोत. डीजे मन आपण सज्ज आहात का? थैंक यू. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे. यस, त्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण थोडं पुढे या. थँक्यू. कॅप्टन थोडंसं पुढे यायचंय. मी मान्यवरांना विनंती करतो सन्माननीय कपिलजी ढोले साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी आपण सुद्धा पुढे यायचंय, साहिल यायचंय. आम्ही विनंती करतोय, मान्यवरांना विनंती करतोय आपण यायचंय. नाणेफेक केली जाईल. फायनल मॅच आहे मित्रांनो, स्वर्गीय ज्ञानाबाई चषक 2025 हा चषक आपण इथून मात्र पाहताय आणि या ट्रॉफीवर नाव कोरण्याकरिता कुठला संघ असणार आहे आणि कुठल्या संघाला इथे मात्र ही ट्रॉफी मिळणार आहे याकरिता होणारी ही लढत आपण पाहणार आहोत. चौधरी स्पोर्ट्स कोलिवली आणि एका बाजूने जय बजरंग सोनटक्के संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सोनटक्के संघाची कर्णधार इथून मात्र कॉलिंग करणार आहेत आपण पाहताय. काटा असं कॉल आला आणि ते पाहायला मिळतोय. मान्यवरांना विनंती करतो टॉस विनिंग कॅप्टनला आपण हे मात्र वितरित करायचंय. क्या बात आहे वीरा. नक्कीच नाणेफेक विन झालाय, काय निर्णय असेल? बॅटिंग करू. फायनल मॅच मध्ये टॉसच्या मार्फत पहिला विजय मिळवलाय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय.
नक्कीच धन्यवाद तुम्हाला. बेस्ट ऑफ लक असेल. आपल्या जागेवर आपण उभं राहायचं आहे. त्याच्यानंतर मी जातोय गावदेवी कोलिवडी टीम कॅप्टनच्या दिशेनं. मित्रा, नाणेफेक जर का तू विन झाला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं आम्ही. क्षेत्ररक्षण निर्णय तुमच्या वाटेला आलाय, मनासारखा निर्णय आलाय, दोघांनाही मनासारखा निर्णय मिळालाय. एक प्रेक्षकांना आनंद मिळाला अशी मॅच पाहायला मिळेल का? हो, नक्कीच मैत्रीपूर्ण लढत होईल. एकंदरीत जर का आपण बघितलं तर कोलिवलीच्या नजरेखालून जाणारं हे मैदान आहे. कसं वाटते किती धावांपर्यंत मजल मारण्याचा किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा असेल? कमीत कमी 40-45 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे बॅटिंग लाईन चांगली आहे. नक्कीच 5 षटकांचं हे सत्र असणार आहे. आपल्या जागेवर आपण उभं राहायचं होतील. तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतील आणि त्याच्यानंतर टीम कोलिवली संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे आणि टीम अर्थातच सोनटके संघ आपले बॅटर. यस, उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की आपण दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्यानंतर मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सन्माननीय निकेतजी पाटील साहेब, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, फिल्डर आणि मॅन ऑफ दी सिरीजची ट्रॉफी ज्या व्यक्तिमत्वांकडून इथे मिळाली आहे ते व्यक्तिमत्व इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच जे मालदीव्सवरून ज्यांनी आम्हाला इथे पारितोषिक दिले, वाणी साहेब, त्यांचे बंधुराज सोहमजी वाणी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दाते इथे उपस्थित झालेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जेवढी पारितोषिक दातात ते सगळे इथे उपस्थित होत आहेत. उपस्थित सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण. आणि अर्थातच भारतीय जनता पार्टी वाडा मंडळ चे अध्यक्ष सन्माननीय माजी उपसभापती वाडा पंचायत समिती मंगेशजी पाटील साहेब, त्यांच्याही वतीने हे पारितोषिक इथे मात्र मिळालंय आणि तेही व्यक्तिमत्व अगदी काही क्षणातच इथे मात्र उपस्थित होताना पाहायला मिळते. थँक्यू व्हेरी मच. वली आपण शेवटच्या मॅचच्या दिशेने स्वर्गीय ज्ञानाबाई स्मृती चषक 2025 ची शेवटची मॅच ज्या ठिकाणी टॉस जय बजरंग सोनटकेच्या कॅप्टनने जिंकलाय. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे तर आई गावदेवी कोलिवली टीमला इन्व्हाइट केलंय क्षेत्ररक्षणासाठी. शेवटची मॅच म्हटलं की आपल्याला त्वरितच आठवण होत आहे 25 जून 1983 ज्या वेळेस भारतासाठी कपिल देव रामलाल निकम यांच्या माध्यमातून पहिला वर्ल्ड कप आला होता. त्यानंतर शेवटची मॅच म्हटला की आपल्याला त्वरितच आठवण होते 2007 ज्या वेळेस महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजाने पहिला T20 वर्ल्ड कप आला होता. त्यानंतर शेवटची मॅच म्हटला की आपल्याला त्वरितच आठवण होते 2 एप्रिल 2011 ज्या वेळेस 28 वर्षाचं स्वप्न पूर्ण झाला होता आणि पुन्हा एकदा नक्कीच भारतासाठी वर्ल्ड कप आला होता. त्यानंतर शेवटची मॅच म्हटला की आपल्याला त्वरितच आठवण होते 24 जून 2024 ज्या वेळेस भारतासाठी दुसरा T20 वर्ल्ड कप आला होता. त्याच प्रकारे ही शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. टीम कोलिवली समोर असेल टीम सोनटकेचं आव्हान. चला मॅचला आपण सुरुवात करूया. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय शुभ आगमन झालंय. TDC बँकचे कर्मचारी जगदम धाबाचे प्रोप्रायटर मालक सन्माननीय केतन पाटील ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज नक्कीच सन्माननीय
निकेत भालचंद्र पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर झाल्या आहेत. सोबतच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी देखील आम्हाला स्पॉन्सर झाली आहे. आपले विशेष आभार व्यक्त करतोय. हार्दिक स्वागत आहे. वळूया आपण मॅचच्या दिशेने. यस, या स्पर्धेतील शेवटची मॅच अर्थातच यासाठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस आम्हा गोड व्हावा, गोड होतोय शेवटचा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय चांगलं क्रिकेट आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळाला. जय बजरंग सोनटक्के टीम जो संघ पहिल्या दिवसातून क्वालिफाय झाला होता, तर आई गावदेवी कोलेवली जो संघ आज क्वालिफाय झाला होता, या दोन टीम मध्ये ही शेवटची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. आमचं पंच पॅनल यस प्रदीप भंडारी सर सज्ज आहेत त्या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट पंच पॅनल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रदीप भंडारी सर कोलेवली आणि उपाध्यक्ष हसमुख पाटील सर वाडा, आणि सोबतच त्यांची साथ देत आहेत या ठिकाणी मंगेश बाईस सर, सोबतच दिनेश भोईर सर. यस, मॅच ऑन करा. व्यासपीठ अगदी भरलेला आहे. अर्थातच पाहुण्यांची संगत सोबतच क्रिकेटची रंगत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन टीम्स अगदी मजबूत टीम्स, गोलंदाजी फलंदाजी भरपूर चांगली आहे या दोन्ही टीम मध्ये, आणि त्याच्या जोरावर ही मॅच जी आहे ती भरपूर तुम्हाला टफ फाईट पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक, बॉलिंग ट्रॅकवर हितेश, तर दोन फलंदाज विराज सोबत आपण अतुलला पाहतोय. पंचांचा अधिकृत इशारा आलाय. मॅच ऑन, खेळाला सुरुवात. फायनल मॅचचा पहिला बॉल, बॉलिंग ट्रॅकवर हायवे एंड कडनं हितेश बोलतोय, समोरच्या दिशेने विराज सामना करतोय. पहिलाच बॉल अतिशय सुरेख आहे, बीट केलाय त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव गेलाय. प्रत्येक बॉल जो आहे तो अति महत्वाचा असेल दोन्ही टीम्स साठी. षटकातील पुढचा बॉल, हितेश पुन्हा एकदा या बॉले स्विच इट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आज संपूर्ण दिवसभराचा विचार केला ना तर हितेशने देखील भरपूर इम्प्रेस केलाय. नक्कीच पहिलं षटक फेकत असताना मात्र काय कमालीची सुरुवात प्रत्येक मॅच मध्ये टीम कोलिवलीसाठी दिली आहे. पुन्हा एकदा ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू खेळलाय त्या ठिकाणी विराज हा फलंदाज. या बॉलेस बॅटची गडा लागली आहे. शॉर्ट थर्ड मांडला झाली आहे चुकी, बॅकअप चांगलं पाहायला मिळत आहे. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. पहिली धाव या फायनल मॅच मधील धाव फलकावर लावली जाते आहे. विराज स्वतःच त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन करतोय, मात्र त्यासाठी 3 बॉलचा खर्च झालाय. 3 बॉल मध्ये एकच धाव आली आहे टीम जय बजरंग सोनटक्केसाठी. हितेश पुन्हा एकदा या बॉल स्टॅप केलाय. बॉल कव्हर रिझन मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी आहेत साहिल. यस, कॅप्टन वहा खडे है जहां मसले बडे. चांगले क्षेत्ररक्षण टीमचे कॅप्टन साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त आली आहे सिंगल. अगदी संत शांत सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय जय बजरंग सोनटक्के टीमच्या बाजूने. या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी म्हणावा लागेल. फुलटॉस बॉल जरूर होता परंतु धाव आली नाहीये या बॉलवर. चेंडू निर्धाव. विराज अगदी त्या लय मध्ये दिसून येत नाहीये. 4 बॉल खेळलाय, 4 पैकी 3 निर्धाव. फक्त आणि फक्त सिंगल आली आतापर्यंत विराजच्या बॅट मधून. षटकातील शेवटचा बॉल. या बॉलेस ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साने जातोय. काउ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद धावा धावफलकावर आहेत. फक्त आणि फक्त 3 धावा. वलिया व्यासपीठावर काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ओव्हर टू द रवी मांजरेकर सर. धन्यवाद. सन्माननीय मान्य कपिलजी ढोले साहेब आपल्या मुख्य मंचावर सज्ज झालेले आहेत. मी तेजस पाटील यांना विनंती करतोय की आजचे मान्यवर कपिलजी ढोले या मान्यवरांचा शाही सन्मान करायचा आहे.
सन्मान्य नितीन पाटील उर्फ मामा यांचं सुद्धा या मंचावर आगमन झाले. चषकामध्ये आपले सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. और टू संदेश वखारे सर. थँक्यू व्हेरी मच. या वलेस तोडलाय फोडलाय सर्वांना मागे सोडलाय बॉलला उडवलाय सीमा पार. 6 धावा षटकार. नावात आग होता हो आग ठाणे जिल्ह्याची शान नावात आग होता हो आग ठाणे जिल्ह्याची वैभवच्या बाट मधून गोलंदाज वैभव वर आक्रमण आला. त्याच्या बाट मधून हा षटकार अवाडा स्ट्रोक. या षटकातील हा तिसरा षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. वैभव पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. शेवटचा बॉल. या बलेचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित वैभवला मैदान सोडावं लागलं असतं. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 22 22 धावा धावफलकावर आहेत. त्या रस्त्यावर ज्या गाड्या आहेत त्या बाजूला करा, कारण प्रमुख मान्यवरांचं तिथून आगमन होत आहे. रस्त्यावर गाड्या आहेत त्या मित्रांनो जरा बाजूला करा. यस रस्ता खुला ठेवा. आमच्या मान्यवरांच्या कार्स त्या ठिकाणावर येत आहेत. सो प्लीज कोऑपरेट करा. आपण पहिल्या 6 बॉलचा विचार केला तर पहिले 6 बॉल जे आहेत ना ते विराजने मात्र आम्हाला कन्फ्यूज केलं होतं की तो विराज तोच आहे का ज्याने पहिल्या दिवसात शेवटच्या मॅच मध्ये 21 बॉलवर 63 धावा ठोकल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये पहिले 6 बॉल 2च धावा आल्या त्याच्या बॅट मधून आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 षटकार ठोकत असताना मात्र नक्कीच टायगर अभी जिंदा हे दाखवलं होतं त्याने. संघाची धावसंख्या झाली आहे 2 षटकानंतर 22 धावा धावफलकावर. आणि इथे शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय जनता पार्टी वाडा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माजी सभापती वाडा पंचायत समिती माजी उपसभापती सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब इथे मात्र उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब आपल्या सगळ्यांचे लाडके काका येथे मात्र उपस्थित होत आहेत. या साहेब आपण गाडी आतमध्ये घेऊन यायचे. तिसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल व्हाईट बॉल फेकलाय त्या ठिकाणी. बॉलिंग ट्रॅकवर राहुल आलाय. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची षटकं आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर तिसरं षटक राहुलच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल पटक्या मागे चुकीची निवड त्या ठिकाणी आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता हवा तसं संपर्क नाहीये. सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक जे आहे ते पुढे सरकलंय. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपण जय बजरंग सोनटक्के टीमचा विचार केला तर यांना मात्र धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. समोर संघ जो आहे तो अगदी मजबूत आहे हे मात्र लक्षात घ्यावं लागेल. टीम जय बजरंग सोनटक्केच्या फलंदाजांना आतापर्यंत सुरुवात तर चांगली झाली आहे परंतु शेवट गोड होईल का. पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल अगदी लेट खेळून काढला त्या ठिकाणी. वेट केलं टायमिंग सेट केला आणि त्यानंतर कट केला. बॉल थर्ड मान सीमारेषा पार. 4 धावा चौकार. आणि इथे शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. रॉयल एंट्री आपल्याला त्यांची पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी वाडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष वाडा पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब आपल्या सर्वांचे लाडके काका इथे मात्र उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब आपला ज्ञानाबाई चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब पालघर लोकसभेचे खासदार हेमंतजी सवरा साहेबांच्या अतिशय जवळचा निकटवर्तीय व्यक्तिमत्व आणि भारतीय जनता पार्टीला वाडा तालुक्यामध्ये एक वेगळं पाठबळ देणारं व्यक्तिमत्व सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम मंगेशजी पाटील साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेकरिता ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक
इथे मात्र लाभलंय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्याकडून आम्हाला इथे मात्र मिळालंय ते आपल्या सर्वांचे लाडके मंगेजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. मुसाणे गावचे व्यक्तिमत्व आदरणीय शशांकजी भोईर साहेब सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, थँक्यू धोबी. दामणगाव गावचे सन्माननीय पोलीस पाटील शशांकजी भोईर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे. वलिया षटकातील पुढचा बॉल जो फ्री हिट असेल, मागचा बॉल नो बॉल आणि त्यावर षटकार आलाय. अर्थातच आता मात्र फ्री हिट बॉल पुन्हा एकदा संधी आहे. त्या संधीचं सोनं केलं जाईल का? फलंदाज वैभवच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका येईल का? नक्कीच प्रयत्न तर जरूर झाले होते परंतु हवा तसा संपर्क नाहीये. सिंगल कंप्लीट. धावफलक 1 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 38. 38 धावा धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. अतिशय चांगली सुरुवात, चांगल्या धावा टीम जे बजरंग सोनटक्केसाठी. टॉस जिंकला आणि त्यानंतर फलंदाजी का स्वीकारली हे मात्र त्यांनी आतापर्यंत दाखवून दिलंय. चांगली सुरुवात टीम सोनटक्केच्या बाजूने झाली नव्हती परंतु कमबॅक भरपूर चांगलं झालंय. मोठे फटके येत आहेत त्या ठिकाणावरनं. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल स्क्वेअर लेग मधून ट्रॅप होतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल अडवला गेलाय. थ्रो देखील चांगला झाला होता मात्र यष्टीरक्षकाची चुकी आणि त्या चुकीमध्ये फलंदाज बचावलाय. सोबतच 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 4 नॉट. 40 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. राहुलच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. या षटकामध्ये धावा येत आहेत. आवश्यकता देखील होती टीम सोनटक्केसाठी. नक्कीच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वाडा मंडळाचे सरचिटणीस कल्पेजी पाटील सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. आम्ही कल्पेजी पाटील यांनाही विनंती करतोय आपण क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. देवेंद्र भैयूशेठ पाटील त्यांचं इथे मात्र शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम, सुस्वागतम देवेंद्र भैयूशेठ पाटील, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 41. 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली धावसंख्या आतापर्यंत जय बजरंग सोनटक्के टीमच्या बाजूने आपण पाहतोय. सुरुवात तर तेवढी चांगली झाली नव्हती परंतु त्यानंतर कमालीचं कमबॅक फलंदाजांच्या बॅट मधून झालंय. विराजने इम्प्रेस केला. त्यानंतर वैभव देखील चांगली फलंदाजी करतोय. सन्माननीय अमोल पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावला गेलाय. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवर वैभव, वैयक्तिक दुसरा तर संघाच्या बाजूने 4. पहिला बॉल, पहिलाच बॉल. वेग वेग आणि भन्नाट वेग पाहायला मिळाला. बीट केलंय त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. या षटकाची चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वैभव पाटीलच्या माध्यमातून. 41 धावा धावफलकावर आहेत. 19 बॉलचा खेळ झालाय. अर्थातच कमबॅक अति महत्वाचा आहे टीम कोलिवलीसाठी. फुलटॉस बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. यस, बिमारसाठी DRS ची मागणी झाली आहे. टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे. सावली क्रिएशनच्या माध्यमातून अर्थातच हे लाईव्ह पोहोचवलं जाते तुमच्यापर्यंत. तर या ठिकाणी तपासलं जाईल हा बॉल जो आहे तो हाईट फॅक्टर कमरेच्या वर आहे का.
इथे शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय It's a जनता fair पार्टी ball. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस सन्माननीय कल्पेजी पाटील उपस्थित होत आहेत. वेलकम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रथम पारितोषिक दाते सन्माननीय मंगेजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित होत आहेत. यस, बॉल फेअर आहे परंतु त्यावर 4 धावा आल्या होत्या टीम 60% साठी. पुन्हा एकदा बॉलर वैभव बोलतोय. ऑन साइडला प्रहार झालाय. हा फटका देखील चांगला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त महिलांना एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 46 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय चांगली धावसंख्या म्हणावी लागेल जय बजरंग सोनटक्के टीम साठी, कारण या षटकानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि सोबतच या षटकातील 3 बॉलचा खेळ देखील बाकी आहे. अर्थातच एकंदरीत 9 बॉल बाकी आहेत. ज्या 9 बॉलवर जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलंय. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. आपण पाहतोय स्वर्गीय ज्ञानाबाई स्मृती चषक 2025 ची शेवटची मॅच. अंतिम विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळून जाईल. वैभव पुन्हा एकदा बोलतोय. फुल टॉस आहे परंतु बॉल हव्यामध्ये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद. आहे हो लई पॉवरफुल दादा मंगेश पाटील. दादा मंगेश पाटील. दादा मंगेश पाटील. वाडा तालुका अध्यक्ष सक्सेसफुल करतोय साऱ्यांचा पत्ता गुल. पत्ता गुल करतोय साऱ्यांचा पत्ता गुल. मंगेश पाटील दादा आहे वाडा तालुक्याची शान. संदेश सर थोडंसं तुम्हाला थांबवतोय. आजचे आमचे मान्यवर धामणगाव गावचे पोलीस पाटील शशांक भोईर या मान्यवरांचा इथे सन्मान होतोय. मी तेजस पाटील यांना विनंती करतोय की धामणगावचे पोलीस पाटील तसेच आजचे मान्यवर आमचे नितीन मामा पाटील यांचा सुद्धा शाही सन्मान होतोय. मी तेजस पाटील
कल्पेशजी पाटील या मान्यवरांचा इथे शाही सन्मान होईल. मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस कल्पेशजी पाटील या मान्यवरांचा इथे शाही सन्मान करताना आमचे बड्डे बॉय तेजस पाटील, या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजस पाटील, साहिल किस्मतराव, निखिल पाटील आणि त्यांचे सहकारी. या सामन्यामध्ये कुठली हॅट्रिक झाली, जर चौकार, षटकार किंवा विकेट, तर आमचे सन्मान्य मंगेश पाटील या मान्यवरांकडून तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक आलेले. धन्यवाद. जाऊया पुन्हा आपण मैदानामध्ये. सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक वखारे सर. थँक्यू व्हेरी मच मांजरेकर सर. बलिया मॅचच्या दिशेने 63 धावा झाल्या आहेत. या बलेचा बॉल प्ले अँड मिस. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. तसेच जगदीश सेलार या मान्यवरांचा सुद्धा इथे सन्मान होतोय. मी तेजस पाटील यांनाच विनंती करतोय की जगदीश सेलार या मान्यवरांचा शाही सन्मान करायचा आहे. एका बाजूला असतील तेजस पाटील तर एका बाजूला असतील निखिल पाटील. दोन्ही बंधूंची जोडी या स्पर्धेसाठी अगदी तन मन धन त्यांनी अर्पण केलेले आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांच्या वतीने चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. जगदीशजी शेलार या मान्यवरांचा शाही सन्मान करताना दोघे बंधू तेजस पाटील यस फक्त आणि फक्त शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील बाकी आहे. धाबा ज्या झाल्या त्या 65. शेवटच्या बॉल नंतर आपल्याला समजेल की किती धावांचे लक्ष असेल आई गावदेवी कोलिवली टीम समोर. पासष्ट धावा झाल्या आहेत. नक्कीच सन्माननीय मंगेश पाटील साहेबांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश, 1112 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय. यस ते मात्र तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये पाहायला मिळेल, कारण या इनिंग मधील फक्त आणि फक्त शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी आहे. 65 धावा आतापर्यंत ठोकल्या गेल्यात जे बजरंग सोनटक्के टीमच्या बाजूने. अगदी शेवटचा बॉल चला थोडं स्पीडली गेला. सिक्स्टी फाय बरोबर नाहीत ना. 62 आहेत का 65? या 11 आहेत का आता? 11 आहेत ना. मग आता 11 असतील तर मग 62 होतात. हा ना. मग इथं 65
अरे बाबू पहिल्या ओव्हरला 3 आल्या, दुसऱ्या ओव्हरला 19 आल्या, तिसऱ्या ओव्हरला 19 आल्या. यस थोडी चुकीची दुरुस्ती आमच्या गुणलेखकाच्या माध्यमातून 62 धावा झाल्या आहेत. यस काही हरकत नाहीये. शेवटचा बॉल बाकी आहे. चला शेवटचा बॉल मॅच ऑन ठेवा. शेवटचा बॉल या इनिंग मधील. यस अंतिम चेंडू. या बॉलचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. तर अशा प्रकारे पहिला 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 5 षटकांची समाप्ती. 62 धावा झाल्या आहेत. 63 धावांचे लक्ष जय बजरंग सोनटक्के टीमने या ठिकाणी उभा केलाय. आई गावदेवी कोलिवली या टीम समोर. यस 63 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी पंच दिनेश भोईर सर आपण पुन्हा एकदा जाऊया आपण मुख्य मंचाकडे. आजचे आपले मान्यवर मनोज पाटील या मान्यवरांचा इथे शाही सन्मान होईल. मी तेजस पाटील यांनाच विनंती करतोय की मनोज पाटील यांचा शाही सन्मान करायचा आहे. मनोज पाटील यांचा शाही सन्मान करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरे मान्यवर आकाशजी भोईर या मान्यवरांचा इथे शाही सन्मान होईल. मी तेजस पाटील यांनाच विनंती करतोय की आकाशजी भोईर यांचा शाही सन्मान करायचा आहे. आकाशजी भोईर या मान्यवरांचा इथे शाही सन्मान करण्यात येते. आजचे आमचे मुख्य आयोजक बर्थडे बॉय तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारताना मान्यवर आकाश भोईर. तसेच या परिसरामधील एक गोड आवाज विनारगावचे सुपुत्र आमचे सर्वांचे लाडके मेरी आवाज मेरी पहचान संदेशजी वखारे यांचा आवाज आजच्या दिवसामध्ये या नगरीमध्ये नक्कीच घुमला. त्यांचा सुद्धा इथे काही क्षणातच इथे सन्मान होईल. थँक्यू सो मच. आव्हान आहे विजयाकरिता
62 धावा झाल्यात विजयाकरिता 63 धावा संख्येचं धावसंख्येचं आव्हान विजयाकरिता इथे मात्र समोर ठेवले गेले. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते प्रशांत आणि कुमार. संदेशजी वखारे आजच्या दिवसामध्ये आम्हाला समालोचक लाभले, त्यांचा इथे शाही सन्मान होईल. मी तेजस्वी पाटील यांना विनंती करतोय. नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज, ग्रामीण टेनिस क्रिकेट की आवाज मेरी पहचान हे वाक्य सर्वात आधी कोणाला दिलं गेलं तर अर्थातच संदेशजी वखारे साहेबांना आपण इथे माता पाहताय सन्मानित केलं जातं मुख्य व्यासपीठावरून. थँक्यू सो मच. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. प्रशांत आणि कुमार सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय 63 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पार करत असताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज रोशनला इथे मात्र आणले गेले. 5 षटकांचं हे सत्र आहे आणि 63 धावसंख्येचं आव्हान आहे. पहिलाच बॉल टेक्निकल स्ट्रोक इथे मात्र कन्वर्ट केला जातोय. चेंडू चाललाय कोलिवलीच्या प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतोय तो मात्र धमाकदार चौकार 4. डेफिनेटली भारतीय जनता पार्टी वाडा तालुका अध्यक्ष पदभार भूषवल्यानंतर भारतीय जनता पार्टी वाडा तालुक्यामध्ये चालना देण्याचं काम ज्यांनी केलंय ते मंगेशजी पाटील साहेब येथे उपस्थित होत आहेत. आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणाऱ्या व्यक्तिमत्व आहे. आणि यावेळेला स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा सध्या तरी आमच्यापर्यंत बाद असा पोहोचलाय. आपण इथून मात्र पाहताय मंगेशजी पाटील साहेबांना. चला मंगेश सर पंचांनी मागणी केली. पंचांचा निर्णय काय आमच्यापर्यंत बाद असं पोहोचवलंय आणि अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन आमच्यापर्यंत तशी माहिती पोहोचवली गेली आहे. कारण ती गोष्ट पंच जे आमच्याकडे तिसरे पंच आहेत त्यांनी म्हटलंय की ती गोष्ट कदाचित रिप्लेमध्ये पाहू शकत नाहीयेत आपण, तशी आमच्यापर्यंत सूचना त्यांनी पोहोचवली आहे. पाहणी गेली पंचांकडून आणि फलंदाज बाद आहे. इथून आपला अतिरिक्त खेळाडू इथे उपस्थित आहे आणि फलंदाज बाद होतोय. परतावा लागतं यावेळेस तंबूच्या आसऱ्याला. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली आहे की फक्त आणि फक्त बिमर करिता इथे मात्र रिव्ह्यू घेतला जाईल. तेही पंचांना वाटलं तर
आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली गेली आहे. कोलिवली संघ आपला अतिरिक्त खेळाडू इथे उपस्थित आहे. त्यांनीही त्या गोष्टीची शहानिशा आणि पाहणी केलेली आहे. पंचही आमचे आहेत नक्कीच आणि मी पोहोचवेन तुमच्यापर्यंत. तदनंतर आपण इथून मात्र वाहताय रोशनला आणले गेले आणि धावसंख्या 1-4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना बॅटर पुनीत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गोलंदाज ट्रॅक वर गोलंदाज रच्चा. यावेळेस आपण बॉल पाहताय. खूप आहे चेंडू हवेमध्ये फटका फसलाय की काय. सोप्पा झेल होता, सहज झेल होता. कुठेतरी मात्र सहज सोप्यारित्या इथे टिपला गेला असता पण कदाचित ते चित्र पाहायला मिळालं नाहीये. कदाचित कोलिवलीकरांची साथ नशिबाची इथून मात्र कमी मिळताना पाहायला मिळते आणि वारंवार इथे मात्र बाद होण्याचे चान्सेस इथे मात्र वाढताना पाहायला मिळतात. किती धावा कन्वर्ट केल्या गेल्या तर या चेंडूवर धाव कन्वर्ट केली गेली. डिलिव्हरी आणि रिव्ह्यू गमावलेला आहे आणि इथे मात्र शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे मालक, कट्टर क्रिकेट शौकीन, वाडा तालुक्यामध्ये ज्यांची ख्याती आहे आणि आपल्या असंख्य तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय धनंजय भाऊ चौधरी इथे उपस्थित होत आहेत. आपला चला फायनल मॅच आपण इथून मात्र पाहताय. या स्पर्धेला द्वितीय क्रमांक पारितोषिक दाते सन्माननीय धनंजय भाऊ चौधरी इथे मात्र उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय हलक्या हाताने दिशा दर्शवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं सिंगल मिळाली आहे. सिंगल शिवाय काही इथून मात्र मिळालेलं नाहीये. कॉम्बॉक्सच्या समोरून आपण करूया थोडीशी गर्दी बाजूला. आपण इथून मात्र पाहताय चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 5 आणि धावसंख्या स्थिरावत असताना 1-7 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल आहे. दिशा दर्शवण्याचा प्रयत्न वेग धारण केला गेलाय. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये तर यावेळेला चेंडू नशिबाची साथ मिळत असताना टीम कोलिवली संघाला चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय. चौकार 4. पाटील दादा आहे वाडा तालुक्याची शान. मंगेश पाटील दादा आहे वाडा तालुक्याची शान. चेक. सन्माननीय धनंजय भगवान चौधरी, त्यांच्या समवेत कल्पेशजी चौधरी, प्रणित चौधरी आणि ओमकार जाधव या मान्यवरांच्या या मुख्य मंचावर आगमन झाले. स्वर्गीय ज्ञानेबाई चषक 2025 मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. ओर टू धोबी सर. नक्कीच या आपण जर का बघितलं स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलंय महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे मालक आणि कट्टर क्रिकेट शौकीन म्हणून ज्यांची ख्याती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. DC धनंजय भाऊ चौधरी इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टीचं हेही एक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. नुकताच राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या शिर्डी नगरीमध्ये जे व्यक्तिमत्व पोहोचलं होतं. धावसंख्या 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. विजयाकरिता 24 चेंडू आणि 52 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. द्वितीय क्रमांकाचं षटक हाताळण्याकरिता प्रणयला गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र आमंत्रित केलंय. ऑन स्ट्राईक आपल्याला इथे मात्र पुनीत पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईकला इथून मात्र कुमारला आपण पाहताय. चला गोलंदाज थोडंसं घाई करणं बंधनकारक आहे. आपल्यामुळं कोणत्याही टीमवर अन्याय होणार नाहीये. सोनटक्केकर या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्यायची आहे. गोलंदाज घाईकर मित्रा, हात जोडून विनंती असेल आता तुला.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रणय इथून मात्र तयार. षटकातील पहिलाच बॉल यावेळी दिशा दर्शवतात. ऑन साईडला भिरकावून देणारा चेंडू चाललाय बाउंड्री राईजच्या पलीकडे. ज्ञानाबाई चषक ब्रँडेड चौकार 4. नावात आग होता हो आग ठाणे जिल्ह्याची शान. नावात आग होता हो आग ठाणे जिल्ह्याची शान. आमचा ज्ञानाबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. आमचा ज्ञानाबाई स्मृती चषक आहे हो. थँक्यू. ज्ञानाबाईंचं अजून एक गीत आहे आपण कालच्या दिवसामध्ये जे ऐकलं एकच होता गावामध्ये, आपण तेही गाणं जरूर डीजे की प्ले करूयात. यावेळेस ऑलवेज मिस यू ज्ञानाबाई आणि ज्ञानाबाईच्या नावाने ही स्पर्धा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रणयचं स्वागत केले गेले इथून मात्र चौकारानं. धावसंख्या 15. गोलंदाज पुणे एकदा तयार. पुढचा बॉल आहे खूप वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळेस काय घडतं इथे मात्र झेल घेण्याची संधी होती. सध्या तरी ड्रॉप होत असताना धाव घेऊ की नको. बाल बच गए बॅटर असं म्हणायला इथून हरकत नाहीये. पुनीतच्या कदाचित थोड्याशा चाणक्षनीतीमुळे किंवा वेगानं धाव धारण केल्यामुळे कदाचित या 2 धावा पूर्ण होऊ शकल्यात. मी सातत्याने म्हणतो की जेव्हा 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथून मात्र आपण कराल तेव्हा ही पहिली जी धाव आहे ती अति वेगानंच घेतली पाहिजे. आणि कदाचित ते चित्र इथे मात्र कोलिवलीकरांना स्पष्ट करणं गरजेचं होतं. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 17. या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय क्रुशल मुवमेंट आहे. कोलिवली संघ इथे खेळतोय. हाकेच्या अंतरावर असणारं गाव आहे. मी सातत्याने म्हणतो की कोलिवली एवढा जो फॅन क्लब आहे किंवा कोलिवलीचा जेवढा फॅन्स फॉलोइंगचा जेवढा प्रेक्षक राजा तो कुठेही नाही आहे. खतरनाक प्रेक्षक राजा. कोलिवली कुठेही फायनलला निघू द्या या असोसिएशनमध्ये कोलिवलीकर तिथपर्यंत पोहोचतात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल आहे पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिला होता. फटका फसतोय विकेट सोबत. फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. एकच होता गावामध्ये ताकद होती नावामध्ये. एकच होता गावामध्ये ताकद होती नावामध्ये. होती रक्तात भलतीच आग. होती रक्तात भलतीच आग. आमचा ज्ञानाबाई यो होता साऱ्या ठाणे जिल्ह्याचा वाघ. आमचा ज्ञानाबाई यो. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ट्रम्प कार्ड जो कोलिवलीकरांचा आहे. लेट का होईना पण थेट क्रुशल मुवमेंटला मैदानाच्या आतमध्ये धाडलाय वैभव. आता मात्र दाखल होत असताना कोलिवलीकरांचा वैभव, कोलिवली टेनिस क्रिकेटचा वैभव आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना कोलिवली पुरती मर्यादित न राहता BC4 फॉर्मॅटमध्ये जर का बघितलं तरी याही खेळाडूचा तिथेही नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतं. नांदकर चषकमध्ये अर्थातच मॅन ऑफ द सिरीजची बाईक घेणारा हा खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. काय घडेल एकंदरीत जर का आपण बघितलं तर 63 धावसंख्येचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पार करायचं आहे. आणि 63 धावांचं आव्हान पार करत असताना 2 गडी इथे मात्र तंबूच्या आचऱ्याला गेल्यानंतर ट्रम्पकार्ड मैदानाच्या आतमध्ये वैभव सध्या तरी दाखल होत असताना. क्रिकेट आहे मित्रांनो, कधीही काहीही घडू शकतं. रोशनला आपण पाहताय आपल्या भात्यातील पुढचा चेंडू डिलिव्हर करण्याकरिता इथे मात्र सज्ज होत असताना क्षेत्ररक्षण पहा जणू एक दबाव प्रेशर क्रिएट करण्याचं काम आता मात्र सोनटक्केकर मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण त्या पद्धतीने सजवलं गेलंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल आहे यावेळेस कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. क्षेत्ररक्षकाची तारांबळ मैदानाच्या आतमध्ये उडताना पाहायला मिळाले. सिंगल मिळाले डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या. इथे मात्र पूर्ण पहा रणनीती पहा. इथे मात्र वैभव आणि कुमारची रणनीती पहा. वैभवला सेफली आधी पॉकेटच्या जवळ पोहोचवलं गेलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या धावेकरिता इथे मात्र मार्गक्रमण करताना पाहायला मिळालं. ही रणनीती हा चाणक्यपणा क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आणि कदाचित तो इथून मात्र पाहायला मिळाला. 2 धावा मिळतात आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं ज्या तारखेची प्रत्येक जण आपण वाट पाहत होतो जागतिक स्तरावर जी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे जगात भारी 19 फेब्रुवारी आणि 19 हा आकडा आता मात्र धावफलकावर जॉईन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक पुढे सरसावत असताना स्थिरावत असताना 19 या अंकावर ऑन स्ट्राईक कोलिवलीकरांचा वैभव मैदानाच्या आतमध्ये.
पुढचा बॉल यावेळेस आपण इथून मात्र पाहताय प्रणयचा. ओहो, वेगामध्ये परिवर्तन करणारा चेंडू. असं वाटलं वाईट बॉल कदाचित जाऊ शकतोय. खेळण्याला नापसंती इथून मात्र दर्शवली गेली आहे आणि कदाचित मोये मैदानाच्या आतमध्ये निर्धा फेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. चेंडू संपुष्टात येतात. 5 धावसंख्या स्थिरावत असताना 2 बाद 19 या अंकावर विजयाकरिता 19 चेंडू आणि 44 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. वाडा भिवंडी हायवेच्या लगत असणारं हे मैदान आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल खराब चेंडूची डिलिव्हरी आपण इथून मात्र पाहताय. ज्या पद्धतीने वाडा भिवंडी हायवेच्या लगत हे मैदान आहे, जसं प्रवास करत असताना वाडा भिवंडी हायवेवरून खडतड आहे, तसंच या नाणेबाई ट्रॉफीवर इथे मात्र नाव कोरणे तितकंसं खडतर आहे. तो खडतर प्रवास कोण पार करणार आणि कोण इथे मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल चालू करणार हे मात्र पाहणं अजूनही गरजेचं आहे. गोलंदाज सय्याद. षटकातील पुढचा बॉल वन्स अगेन व्हाईट बॉलची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हॅलो 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 चेक. धावसंख्या 21 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना चेंडू संपुष्टात येत आहेत. 5 लास्ट गो. शेवटच्या अंतिम या दुसऱ्या षटकातील अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष. चला बॉलर घाई करा, तुमच्यामुळं फलंदाजी करणाऱ्या टीमवर अन्याय होणार नाही या गोष्टीची आपण नोंद घ्या. विराज, चला थोडंसं विराज गेम स्पीडअप करणं गरजेचं आहे, कारण तुमच्यावर प्रेशरही आम्ही समजू शकतो. तुम्हाला ही ट्रॉफी विन करायची आहे, विन व्हायचं आहे, पण थोडंसं घाई करणं इथून मात्र आपल्याला बंधनकारक असणार आहे. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज. पुढचा बॉल आहे यावेळेस तटावला गेला. क्षेत्ररक्षक करतायत चूक. बाउंड्रीच्या दिशेने जाणारा चेंडू होईल का सीमारेषा पार, पण तिथे मात्र कदाचित काय घडतं, ज्या पळून धावा पूर्ण केल्या गेल्यात त्या धावा इथे मात्र ग्राह्य धरल्या जातील, कारण पंचांचा त्या पद्धतीचा इशारा आमच्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा पोहोचलेला नाहीये. हॅलो हॅलो. पंच 2 धावा. यस, 2 धावा इथे मात्र मिळतील आणि धावफलक 2 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचत असताना 23-23 या अंकावर धावफलक. पेय विश्रांती झाली आहे. विजयाकरिता 18 चेंडू आणि 40 धावसंख्येची आवश्यकता. किती जातील 100 ज्ञानाबाईची येणार नाही सर. हे मनात नव्हता कसला डर, ठेवलाय दरारा खरोखर. आमच्या ज्ञानाबाईच्या चकाचा आहे बघा होण्यारा मान. आमच्या ज्ञानाबाई या मॅच मध्ये गोलंदाजाने हॅट्रिक घ्या किंवा सलग 3 चेंडू 3 षटकार डोका या स्पर्धेला प्रथम पारितोषिक दाते माजी उपसभापती पंचायत समिती वाडा तथा भारतीय जनता पार्टी वाडा तालुका अध्यक्ष सन्माननीय मंगेजी पाटील साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. पुढचा बॉल आहे, भिरकावून दिलाय. काय स्ट्रोक आहे, पॉवरफुल ताकदवार स्ट्रोक होता. यावेळेस मॅच टस्सन होताना पाहायला मिळेल, जशास तसं प्रत्युत्तर देताना पाहायला मिळेल. पॉवरफुल स्ट्रोक किती मात्र ठोकलाय. जेल हे तितक्याच चांगल्या पद्धतीनं नक्कीच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे, चांगल्या पद्धतीने धावा रोखल्या गेल्यात. या चेंडूवर धाव मिळाली. इथून मात्र 1 धावसंख्या 24 क्षमस्व. पारितोषिक थोडस चुकबुल होते, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि इथे मात्र पारितोषिक असणार आहे 1112 रुपयाचं पारितोषिक षटकार आणि विकेट हॅट्रिक करिता, जो की पाटील साहेबांच्या गाडीचा नंबर सुद्धा आहे 1112 आणि तोच पारितोषिक षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकलाही पाहायला मिळाल. पहा, दिशा दर्शवण्याचं काम वैभवनी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाले. सिंगल 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 चा खेळ इथे मात्र जारी आहे. जशी धावसंख्या आहे तशी आमची यशची परिस्थिती आहे. सिंगल आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या 25 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं.
म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल आता मात्र 16 चेंडू आणि 38 धावसंख्येची. पंचांना कुठल्याही प्रकारचे प्रेशराईज करायचं नाहीये. चला, अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. घाई करणं गरजेचं असेल. चला प्लीज, पंच जो काही डिसिजन देतील. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय नक्कीच इथून मात्र पाहताय इथून मात्र सिंगल पाहायला मिळते. सिंगल आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोशन इथून मात्र तयार. पुढचा बॉल आहे वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याकरिता रोशन सज्ज होत असताना नशिबाची साथ मिळत असताना चेंडू मावळ्याच्या पलीकडे निघून जातोय. चौकार 4. आमचा ज्ञान्याबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. आमचा ज्ञान्याबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. ज्ञान्याबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. आमचा ज्ञान्याबाई स्मृती चषक आहे हो नंबर 1. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 30 या अंकावर. फेअर डिसिजन, फेअर डिलिव्हरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या चौकाराच्या वरतीने 30. विजयाकरिता 14 चेंडू आणि 33 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. 14 चेंडू 33 धावा, 33 धावा आणि 14 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतं. धावसंख्या आहे 30. 14 ते 30. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इथे मात्र सज्ज षटकात येईल. पुढचा बॉल आहे मिस करतोय यावेळेस वैभव. व्हाईट बॉलचा इशारा. सध्या तरी यावेळेस आनंदाचं वातावरण कोलिवलीकरांच्या खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळेल. सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 31-31 विजयाकरिता आता मात्र 14 चेंडू आणि 32 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. मॅच थोडीशी स्लो होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने धावसंख्या होणं गरजेचं आहे ती धावसंख्या होत नाहीये. दिशा दर्शवण्याचं काम वैभव पुन्हा एकदा करतोय आणि हा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय सरळ सीमारेषा बाहेर. याही वेळेस चौकार 4. माणूस बोले तो झकास वन साइड निलेश भाऊस. ज्ञानबाई स्मृती चषक जिथं तिथं आहे फेमस. नक्कीच क्या बात आहे. पॉवरफुल स्ट्रोक चौकार आपण पाहत आहे. धावसंख्या 35. 35 काठावर 5 असणाऱ्यांसाठी आवश्यक असणारा हा आकडा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. विजयाकरिता 13 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता आता मात्र भासतीय. थोडासा खराब चेंडू त्याचा समाचार घेणं बंधनकारक असताना फक्त दिशा दर्शवण्याचं काम यावेळेस इथून मात्र केले गेले. सिंगल मिळाली आहे आणि षटक संपलंय. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. विजयाकरिता 12 चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता. बघा केलं आयोजन दत्तकृपा कोलिवलीन. बघा केलं आयोजन आमचा ज्ञान्याबाई स्मृती
चषक आहे हो नंबर वन आमचा न्यान्या बाई स्मृती चषक आहे हो नंबर वन न्यान्या बाई स्मृती चषक आहे हो नंबर वन आमचा न्यान्या बाई स्मृती चषक आहे हो नंबर वन भाईच्या साथीनी नाव कमवले तेजा पाटील नाव कमवले तेजा पाटील नाव कमवले तेजा पाटील तेजा पाटील थँक्यू डीजे. आपण इथून मात्र पाहताय थँक्यू डीजे. चांगलं गीत आपण या स्पर्धेचे इथून मात्र पाहिलंय. धावसंख्या 36-36 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 27 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाजतीये. जय बजरंग सोनटक्के इतक्या सहजी हार मानणार नाहीये आणि कोलिवलीकरांचा विचार जर का आपण केला तर आत्तापर्यंत आय थिंक लापनगरीमध्ये या सीझनची प्रथम क्रमांकाची 10वी ट्रॉफी कोलिवलीकरांनी नेताना आपण पाहिली आहे. कदाचित 11व्या क्रमांकाची ही ट्रॉफी इथून मात्र कोलिवली नगरीमध्ये घेऊन जाताना दिसतील का. पहिलाच बॉल यावेळेस इथून मात्र होता. उंची धारण केली गेली आहे. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षणाचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चांगला प्रयत्न आणि पळून पूर्ण केल्या गेल्यात. इथे मात्र धावा 2. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. सध्या तरी आपण पाहताय इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत धावा पूर्ण केल्या गेल्या या चेंडूवर पुणे लेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 2 धावसंख्या 38-38. पुढचा बॉल आहे यावेळेस टेक्निकल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. 4 धावा. नाव कमवले तेजा पाटील नाव कमवले तेजा पाटील तेजा पाटील साहिल किस्मतराव केला रेकॉर्ड येवन जोडीनी रेकॉर्ड येवन जोडीनी साहिल तेजा पाटील आमचा कैलास पाटील. त्या बाद एक गरज होती या फटक्याची. मी आधी म्हटलं होतं की अनेक सिनियर कॉमेंटेटरला आपण ऐकलंय अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट आणि तो अटॅक मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 42 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल आहे पुन्हा एकदा त्याच दिशेनं. यावेळेस क्षेत्ररक्षक होता तैनात. सापळा रचला होता. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण. एक विकेट किती महत्वाची आहे ठाऊक होतं आणि अर्थातच त्यामुळे ही धाव थांबवण्यात आली आहे. निर्धाव फेकी विजयाकरिता आता मात्र 9 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. गोलंदाज तयार विराज. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. गरज नव्हती या क्षणाला या पद्धतीचा चेंडू डिलिव्हर करण्याची कारण एक वेगळा कॉन्फिडन्स व्हाईट बॉल डिलिव्हर झाल्यानंतर बॅटरमध्ये पाहायला मिळतोय कारण त्याच्या आधी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. धावसंख्या 43 विजयाकरिता 9 चेंडू आणि 20 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाजते. 63 धावसंख्येचा आव्हान पार करायचा आहे. यावेळेस सेफ झोन मध्ये स्ट्रेट डाईव्हचा फटका. कॅमेरा मॅनला सलामी देणारा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. वैभवच्या बॅट मधून बांधले षटकार. ज्ञानाबाई चषक आपण इथून मात्र पाहत नाही. गेले कित्येक वर्ष पर्व 6वं आहे आणि या 6व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आज मात्र आपल्याला पार पडत असताना पाहायला मिळते. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 49. कोलिवलीकर सध्या तरी म्हणत असतील जिसका था मुझे इंतजार वो सिक्सर आ गया है. विजयाकरिता 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाजते. 8 चेंडू 14 धावा आणि 8 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल खराब चेंडूचा घेतला गेलाय समाचार. खूप कमी प्रमाणात हे स्ट्रोक पाहायला मिळतात आणि तो टेक्निकल स्ट्रोक
क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकातील लिहिलेला फटका वैभवच्या बॅट मधून किंवा रिझन मधून षटकार 6 धावा. ज्ञानाबाईच्या नावात धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 55-55 विजयाकरिता 7 चेंडू 8 धावेची आवश्यकता टीम खोलिवली संघाला. इथून मात्र भासीय गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज इथून मात्र तयार. पुढचा बॉल आहे पुन्हा एकदा उडवला गेला. वैभवची विकेट, फलंदाज बाद. ज्ञानाबाईच्या नावानी चषक ठेवलाय पोरांनी. अरे खेळ हा क्रिकेटचा खेळून सारा मैदान गेलाय दानानुनी. सावली क्रिएशन जे रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं जे चित्र आहे थोडंसं झूम कमी करा. आधी जे आपण चित्र घेतलं होतं मैदान आणि सूर्यदेवता, खूप चांगलं दृश्य आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं. क्या बात आहे, जबरदस्त दृश्य आपण पाहत आहे. सूर्यदेवता ही आपली इथून मात्र रजा घेत असताना कोलिवलीकरांचं हे मैदान, कवाडकरांचं हे मैदान आणि कवाडच्या मैदानावर रंगणारा ज्ञानाबाई चषकचा हा थरार सध्या तरी आपण पाहत आहे. ये हे सावली क्रिएशन, ये है सावली क्रिएशन का वर्क मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. 6 चेंडू विजयाकरिता 8 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासीय. वैभवची जागा घेण्याकरिता वैभव राहुल येतो इथे मात्र. राहुल इथे मात्र न्यू बॅटर दाखल होत असताना आणि गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये वैभव शेलार. 6 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासी आहे. चला, सूर्यदेवतांनी रजा घेतली आहे. वैभव मित्रा गाईकर, वैभव बाद झाला. कदाचित वैभवची षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली असती तर डेफिनेटली भारतीय जनता पार्टी वाडा तालुका अध्यक्ष, माजी उपसभापती वाडा पंचायत समिती मंगेशजी बाडी साहेबांच्या वतीनं इथून मात्र 1112 रुपयाचं रोख पारितोषिक पाहायला मिळालं असतं. विकेट हॅट्रिक करिता सुद्धा इथून मात्र आहे. प्रथम पारितोषिक दाते आहेत, द्वितीय पारितोषिक दाते सन्माननीय धनंजय भाऊ चौधरी DC इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. कट्टर क्रिकेट शौकीन म्हणून ज्यांची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिलाय. फाईन लेग मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं. फर्स्ट अटेम्प्ट नाहीये पण सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल झालाय कन्वर्ट. क्युमार बॅक टू द डगआउट. ज्ञानाबाईच्या नावानी चषक ठेवलाय पोरांनी. अरे खेळ हा क्रिकेटचा खेळून सारा मैदान गेलाय दानानुनी. असं ज्ञानाबाई हा बसलाय. पहिल्याच बॉलवर विकेटचं बदन. वैभवची विकेट गेल्यानंतर जे वाक्य म्हटलं होतं तेच म्हणावं असं वाटतं. अब आएगा ना मॅच में ट्विस्ट. आणि कदाचित तो ट्विस्ट येणारे 5 चेंडू आणि विजयाकरिता 8 धावेची आवश्यकता असताना पाहायला मिळेल का बाईच सर? याचं उत्तर इथून मात्र हे 5 चेंडू डेफिनेटली दर्शवतील. पाच चेंडू 8 धावा. तब्बल 400 लोक ही स्पर्धा लाईव्ह आत्ताही पाहत आहेत आणि मैदानावर काही उपस्थित असणारा प्रेक्षक 600+ इथे मात्र स्पर्धा, इथे मात्र प्रेक्षक राजा पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 5 चेंडू विजयाकरिता 8 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. चेंडूला सिंगल मिळते. डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्कारली गेली आहे. फुटवर्क थोडस कमी पाहायला मिळालं पण इथे मात्र कलेक्शन तितकंच थोडस खराब पाहायला मिळालं आणि त्यामुळं 2 धावा. नशिबाची साथ आहे कोलिवलीकरांच्या बाजूने. आणि इथे मात्र 2 धावा पाहायला मिळतात.
धाव फलक 2 धावेच्या बढतीने जाऊन पोहोचत असताना 57 या अंकावर विजयाकरिता शेवटचे 4 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता आहे. बघायला गेलं तर इथे मात्र एका चेंडूमध्ये ही सामना विजयी होऊ शकतो आणि गोलंदाजाने जर का मनामध्ये ठेवलं ना तर कदाचित शेवटच्या सामन्यापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंतही ही मॅच जाऊ शकते. काय घडेल या जर तरची उत्तर येणारी 4 चेंडू इथून मात्र दर्शवतील, कारण 4 चेंडू आणि विजयाकरिता 6 धावसंख्येची आवश्यकता. दोन्हीही खेळाडूंच्या छातीमध्ये धडधड वाढायला सुरुवात झाली आहे. कुठेतरी मात्र मॅच त्या परिस्थितीमध्ये येऊन टेपली आहे. चला, सूर्यदेवतांनी रजा घेतली आहे, थोडंसं गेम स्पीडअप करा. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज तयार. पुढचा बॉल भेटकावून दिलाय, फाईन लेग मध्ये आहे, क्षेत्ररक्षक तैनात. याही वेळेस कमबॅक इथे मात्र वैभव इज बॅक. विकेटचं बदल, फलंदाज बाद. किती वेटिंगला असतात रे त्याला पाहून झुकतात रे, किती वेटिंगला असतात रे त्याला पाहून झुकतात रे. भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे, भले भले पाहून दादाला सेल्यूट ठोकतात रे. सॅल्यूट कोण कोणाला ठोकणार, येणारे 3 चेंडू इथून मात्र दर्शवणार. चेतन माळी यांनी जर का षटकार ठोकला, गणेश गायकर यांच्याकडून पाहिजे तो धाबा बुक, हे भिवंडी क्रिकेट आहे, आणि 6 मारून मॅच जिंकवली तर सन्माननीय मंगेशजी पाटील साहेबांकडून 555 रुपयाचं रोख पारितोषिक. ओहो, यावेळेस गरीबी में अटाकीला वाईट बॉलचा इशारा. पंचांनी पण मागणी केली, पाहूयात आपण. वाईट जर इथे असला ना तर मग गरीबी में अटाकीला म्हणायला हरकत नाहीये. पाहूयात, नोंद अजून केली नाहीये, जो काही असेल तो डिसिजन पोहोचवला जाईल. इट्स अ वाईट बॉल. गरीबी में आटा गेला म्हणायचं हरकत नाहीये. आधीच धावा कमी आणि त्यामध्ये अतिरिक्त चेंडूंचा भरणा. 1 धाव मिळाली, धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचत असताना 58 या अंकावर धावफलक. विजयाकरिता 3 चेंडू आणि आता मात्र 5 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वासी आहे. थोडासा प्लस पॉइंट पाहायला मिळतोय कोलिवलीकरांच्या बाजूने. सोनटकेकर इतक्या लवकर हार मानणाऱ्यातले नाहीयेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ, काहीही घडू शकतं. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज वैभव इथे मात्र सज्ज होत असताना षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस वेगामध्ये परिवर्तन, फसवलं गेलंय, बॅटरला गंडवलं गेलंय. लेग बाईच्या स्वरूपात मिळणार इथून मात्र 1 धाव, जी की संघाच्या खात्यामध्ये ऍड होतीये. सिंगलना धावसंख्या जाऊन पोहोचतीये 59 या अंकावर. धावफलक जाऊन पोहोचतं. विजयाकरिता 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासी है. ये खेल है क्रिकेट का दोस्तों, ये खेल है क्रिकेट का. पलमे बना देता है राजा तो पलमे बना देता है भिकारी, क्योंकि ये खेल है क्रिकेट का. ही जी मॅच आहे ती कवाड अंबाडी असोसिएशनच्या नियमानुसार खेळवली जाते. त्यामुळे ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी. ड्रेसिंग तर सगळ्यांची सेम आहे, पण चेसिंग इथून मात्र कंपल्सरी आहे. 2 चेंडूंमध्ये 4 धावा कराव्याच लागतील. पाहूयात काय घडेल आणि काय बिघडेल. येणारे इथून मात्र 2 चेंडू आणि 4 धावा पूर्ण केल्या जातील का.
येणारे पुढचे दोन्हीही चेंडू इथून मात्र निर्णायक आहे. स्कूटीची लाईट ऑन आहे पुढे, ती थोडीशी बंद करायची आहे. 2 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस खूप आहे चेंडू हवेमध्ये. काय करता चेंडू खाली. विराज पोहोचलाय आणि फॉलोविंग हाई जबराट त्याच्याच नावाची आहे हो लाट त्याच्याच नावाची आहे हो लाट त्याच्याच नावाची आहे हो लाट हे मार्केट कमवलंय. थँक्यू डीजे. सोनटक्केकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सोनटक्केकरांनी जल्लोष साजरा केला. जेलचा जल्लोष आहे की विजयाच्या दिशेने वाटचाल चालू करणारा जल्लोष आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल चालू करणारा जर का जल्लोष असेल ना तो रुखो जरा सब्र करो. काहीही घडू शकतं इथे, मात्र काही घडू शकतं. 1 चेंडू विजयाकरिता 4 धावसंख्येची आवश्यकता. जरी 3 धावा इथे मात्र पूर्ण झाल्या ना तरी आधी फलंदाजी करणारा संघ विजयी होऊ शकतो. कोलिवलीकरांना जर का विजय आपल्या बाजूने घ्यायचा आहे, क्रमांक 11ची ट्रॉफी इथे मात्र उचलायची असेल तर इथून मात्र 4 धावा करणं गरजेचंच असेल. 1 चेंडू विजयाकरिता 4 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाचतीये. 1 चेंडू 4 धावा. हायवे सुद्धा चक्का जाम झालाय. खूप सारा प्रेक्षक राजा इथे मात्र विजयाकरिता 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू. सोनटक्केकर की कोलिवलीकर येणारा हा चेंडू इथून मात्र दर्शवणार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. आणि यावेळेस गोलंदाजीच्या जोर